केस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय राज्य सरकारने बचभाऊ कडूंच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत। आपण पाहतोय कर्जमाफीची तारीख 30 जून 2026 ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्या दिवसाच्या अगोदरच कर्जमाफी मिळेल असं सरकार म्हणत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तारीख जाहीर केलेली आहे। अन्य शेतकऱ्यांच्या मागण्या सुद्धा या ठिकाणी मान्य झालेल्या आपण पाहत आहोत। या ठिकाणी या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा काय सांगाल, एकंदरीत बचभाऊ कडूंना आश्वासन दिलेलं आहे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होणार असं मुख्यमंत्री बोलत आहेत। आता तुम्ही आंदोलन सोडणार का आंदोलन इथून पुढे सुरू राहणार? हे एक तर खरं बच्चूभाऊचं अभिनंदन करणं गरजेचं आहे। आपण टी व्हीवर चॅनलवर बघायचो की पंजाबचे शेतकरी आंदोलन करतात, मग आम्हाला वाटायचं आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलन का करत नाही। तर बच्चूभाऊच्या रूपाने एक शेतकरी नेता या महाराष्ट्राला लाभलेला आहे। आणि काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं इलेक्शनच्या तोंडावर सरकारने काय सांगितलं आपल्याला, 7/12 कोरा 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 करू। अरे पण करू तर कधी करू? मग बच्चूभाऊचा सवाल तोच होता की इलेक्शनला निवडणुकीला तुम्हाला आम्हाला सांगितलं होतं की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, तर मग त्याची तारीख सांगा ना। हे आंदोलन बच्चूभाऊनी याच्यासाठीच होतं की तारीख सांगा, शेतकऱ्याचा 7/12 कधी कोरा करतात ते। आणि सरकारने ती तारीख दिलेली आहे 30 जून, आणि सरकारला ह्या 30 जूनच्या आधी 7/12 कोरा करावाच लागणार आहे। जर नाही केलं तर शेतकरी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही। बरं, याच्या अगोदरही निवडणुकीच्या कालखंडामध्ये सरकारनं आश्वासन दिलं आम्ही कर्जमाफी करू, मग 1 वर्ष होऊन गेले तिथं तर केलं नाही। मग आता हे आश्वासन पाळेल का सरकार? आता हे काय आता खरं बोलायचं म्हणजे लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काय खरं नसतं, बरोबर आहे का नाही? तसं ह्यांनी आज मला आश्वासन दिलंय की तुम्हाला जेवायला देऊ। मग आता जेवायला वाढतेत का नाही वाढतेत, त्याच्यापेक्षा आज कर्जमाफी करू म्हणून ठोस त्यांनी सांगितलंय। आणि हे काय बच्चूभाऊला फसवणं सोपं नसतं बाबांना। हे काय इतर ठीक आहे बाबा कुणाला फसवू शकतात, पण बच्चूभाऊ हा प्रामाणिक नेता आहे, त्यांना फसवणं या सरकारला जड गेल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी पाहतो आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। दादा काय सांगाल, एकंदरीत हा जो निर्णय झाला या निर्णयावरून तुम्हाला समाधान वाटतंय का? या निर्णयाचं समाधान तर नाहीच, कारण याआधीसुद्धा शेतकऱ्यांना खूप गांजरं दिलेत। मात्र आता सरकारने या आंदोलनाची उलट बदनामी चालू केली होती, त्या न्यूजसुद्धा आम्ही पाहिल्या। म्हणून आमचे नेते श्री बच्चूभाऊ कडू आणि त्यांच्यासोबत सगळे शेतकरी नेते हे मुंबईला कुठल्याही चॅनलवर शेतकरी आंदोलनाची बदनामी होऊ नये, त्याला गालबोट लागू नये याकरिता सरकारच्या विनंतीवरून चर्चेकरिता गेले। मात्र मुख्यमंत्री जे नागपूरमध्ये जन्मले आणि अमरावतीचे भाचे आहेत, त्यांना दादासाहेब गवई यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरिता 1 वाजता मात्र ते अमरावतीत होते। त्यांनी ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर सत्तेत आले त्या शेतकऱ्याचा मात्र अंत पाहण्याचा खेळ चालवला आहे। म्हणून आता आम्हाला पर्याय नव्हता, आत्महत्या करण्यापेक्षा आता 6 महिने थांबू। मात्र 6 महिने झालेल्या आत्महत्येच्या आधारावर मुख्यमंत्र्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, कारण 6 महिन्यात होणाऱ्या आत्महत्या याला जबाबदार मुख्यमंत्री राहतील। कारण आता रब्बीचा हंगाम आला आहे, आमचं सोयाबीन गेलं, कापूसही गेला, आता आम्हाला चना किंवा गहू ह्या 2 पिकाचं पुढे भविष्य आहे। आता ती पेरणी कशी करावी? जर ही कर्जमाफी या 2 दिवसात झाली असती तर किमान आम्हाला कर्ज भेटलं असतं। बरं, आता कर्जमाफीवरून थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे। जसं मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासन दिलं आम्ही कर्जमाफी करू, कोणत्या शेतकऱ्यांची करू, किती लाखांपर्यंत करू, कोण्या बँकांची करू, हे कुठल्याही पद्धतीत स्पष्टता दिलेली नाही सरकारने। हो ना, आता हे त्यांचा काय GR निघेल त्याच्यावर माहीत राहील। पण आता आम्ही ठरवलं आहे, शेतकऱ्याचा 7/12 कोरा, तो लहान शेतकरी असो मोठा शेतकरी असो, त्याचं नुकसान कितीही असो, म्हणजे जेवढा लहान शेतकरी तेवढं नुकसान लहान, जेवढा मोठा शेतकरी तेवढं नुकसान मोठं, फरक एवढाच आहे। त्यांना 7/12 कोरा करायचा आहे, मग त्याच्यात शर्ती नाही ना, अटी नाही। त्यांनी जर शर्ती अटी टाकल्या तर मग आम्ही नेपाळ गरवल्याशिवाय राहणार नाही, याची दखल मात्र मुख्यमंत्र्यांना घ्या। जसं सरकारने आश्वासन दिलेले बाबा जून महिन्यापर्यंत आम्ही कर्जमाफी करू, परंतु मार्च एंडिंगच्या अगोदरच बँका शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवतात, घरी जातात। मग सरकारचं ते पण असू शकतं बाबा की मार्चपर्यंत बरेच सारे शेतकरी कर्ज भरतील, मग आम्हाला पैसे कमी लागतील, असा सुद्धा सरकारचा डाव असू शकतो। 100%
पण आता माझा शेतकरी भाऊ हे आंदोलन पाहून एकही रुपया भरणार नाही याची मी त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला गॅरंटी, कारण त्याच्याकडे पैसा तर नाहीच आहे. तो काय करते, कोणाचे व्याजानं घेते. आता बँकेत असा प्रकार चालू आहे, एक सावकार असते, त्याच्याकडे भरपूर पैसे असतात. तो काय करते, बँकेच्या गेटच्या बाजूने उभा राहते. तो 5% त्या शेतकऱ्याचे पैसे भरते आणि यालाही असं वाटते चला बा 2, 4, 5 हजार उरतात. मागच्या वर्षी 1 लाख भेटले, 1,07,000 ते व्याजासह भरावं लागतात. मग 1,07,000 5,000 व्याज येते, म्हणजे असे एकूण 1,12,000 होतात. मग त्याला वाटप होते 1,15,000 किंवा 20,000. मग त्याला उरते 7,000. त्याला वाटते आपले 2-3 बाजार होते, एवढंच भरपूर झालं. या मुद्द्यावर ज्या शेतकऱ्यानं पैसे भरले ते सगळे व्याजाचे पैसे आहेत. नाही तर प्रत्येक बँकेचा या गव्हर्नमेंटनं किंवा या कोणत्याही चॅनलवाल्यानं CCTV पुढे चेक करावा. तिथे बँकेत सावकार किती वेळा जातो आणि त्याचं साहेबासोबत सेटिंग असते. साहेब आणि तो संध्याकाळी धाब्यावर असते आणि त्या साहेबाचं त्याच्यात पर्सेंटेज असते 1%. त्याच्यामुळे जे काही पैसे भरले गेले हे 5% व्याजदराने घेऊन भरले गेले, असं माझं स्पष्ट मत आहे. बरं, नक्कीच या कर्जमाफीच्या प्रश्नावरून जो काल रात्री 9 वाजता जो निर्णय झाला, जी बैठक झाली, त्याच्यावर बोलण्यासाठी अजून आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल, एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला, परंतु त्यातच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणत आहेत की आम्ही पात्र शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार. या प्रश्नावरून तुमचं उत्तर काय असणार आहे? पहा, हे आहे टेक्निकल बाब आहे. सर्व जे लहान शेतकरी मोठे शेतकरी असं काही नाही. आपल्याला सरसकट कर्जमाफी पाहिजे, सरसकट 7/12 हा कोरा पाहिजे. या अनुषंगानं माननीय बच्चूभाऊ कडू यांनी सखोल मार्गदर्शन केलं, सखोल अभ्यास केला आणि सरकारने पण अभ्यास केला. असं होणार नाही की कुठला शेतकरी वंचित राहील किंवा काही भाग वंचित राहील. हा भागच नाही आहे. आपली अटच ती होती की 7/12 हा कोरा व्हायला पाहिजे. माननीय बच्चूभाऊ कडू यांचा अथक परिश्रम 8 महिन्यापासून रक्ताच्या उलट्या होईपर्यंत आपलं अस्तित्व पणाला लावून त्यांनी संघर्ष केला आणि संघटनेचा पावर आता कळायला लागला. माननीय जोशी साहेबानंतर हे संघटन पुन्हा सर्वच पक्षीय, सर्वदलीय पक्षीय म्हणा किंवा शेतकरी म्हणून सर्व लोकांनी पाठिंबा दिला आणि हे संघटनेचं पहिल्यांदा चित्र भारतात वास्तव्याला आला. पंजाबनंतर हे संघटन इथं नागपुरात असं दर्शन घडविलं की सरकार इथं झुकावं लागलं. आणि अटी शर्ती ह्या ज्या आहे ना, ह्या अटी शर्ती तुम्ही म्हणता ते योग्यच आहे, हे त्याच्यात निकष लावतीलच. पण आपलं एक ठाम नेतृत्व आहे की आपल्याला 7/12 कोरा पाहिजे. नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष आहेत. दादा, काय सांगाल, बच्चूभाऊ कडूंची जी काय बैठक झाली त्या बैठकीवरून काय साध्य झालं असं तुम्हाला वाटतंय? मुळात जर पाहिलं आपण तर सरकारचा डाव बच्चूभाऊंनी या आंदोलनाच्या माध्यमातून हाणून पाडलेला आहे. सरकार काय करणार होतं, सरकार कर्जमाफी देणार होतं, पण ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या